नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। तर आज वार शनिवार आणि आता 11 वाजले, तर आता व्हिडिओची स्टार्ट करते। तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। तर आज वार शनिवार आणि आता 11 वाजले, तर आता व्हिडिओची स्टार्ट करते आणि आता मम्मी स्वयंपाकाला लागली आहे। तर काल एकादश होती, आज उपवास सोडायचा। तरी चला मम्मी आता स्वयंपाक करते, काय करते सगळं तुमच्यासोबत शेअर करते। मम्मी कुठेतरी गेलेली आहे। आज मस्त गरमागरम पुरी, बटाट्याची चटणी। प्लॅन वेगळा होता पण लाईट गेल्याने बटाट्याची चटणी करायला लागली। खूप गरम होतंय, लाईट गेली आहे। लाईट गेल्यावर कळतं उन्हाळा कसा आहे। मस्त गरमागरम कोरड्या तळल्या आहे, तांदळाचे वाफेचे पापड तळले आणि मस्त गरमागरम बटाट्याची भाजी होणार आहे। भजे पण करणार आहे का? आणि मस्त आपल्या पुऱ्या मस्त ठम्म फुगले। चटणी झाली का? चटणी पण मस्त झालेली आहे। पुऱ्या तळण्याचं काम चालू आहे, अजून भजे बाकी आहे। आणि माझ्या सईचं काय चाललंय? पुरी खाते सई, पुरी गरमागरम पुरी खाते। सई इकडे बघ ना, हाय कर ना सगळ्यांना। पळाली। घाम आलाय, मला खूप गरम झालंय। कॅमेरा समोर येतील पळून जाते। वाढवा सई, वाढवा सई आहे, वाढवा सई। ही पोरगी खूप वाढवा झाली आहे। मी नाही येणार बाहेर, मला पहिले कशी करती बाहेर बाहेर म्हणती। थांब थांब थांब, मी करूच तो। छोकुली काय म्हणतीये? मी खाऊ एवढा मोठा? लगेच देत ग माझं बाळ। खाय बाबड्या, खा खा। धर तू खाय। सईचे पप्पा ही आलेले होते, त्यांना सुट्टी होती, पापडची ऑर्डर द्यायच्या होत्या ना, तर ते पापड घेऊन आलेले होते आणि आम्ही पापडची ऑर्डर ही देऊन आलो होतो। आणि सई बघा कशी मस्त बसली, पिंपा कशी बसली बघा बघा। ही पोरगी, तू नाही बोलवलं का सगळ्यांना खायला? आईस्क्रीम खायला नाही बोलवलं? दे बरं, घ्या म्हणा, घ्या। त्यानंतर आहे ना 5-5:30ला माझ्या जाऊबाई त्या पण आल्या आणि भाऊ। तर आमचं आता लग्न आहे ना माझ्या पुतण्याचं, तुम्हाला सांगितलं, तर त्याचं मूळ लावत होत्या त्या, तर मूळ लावण्यासाठी मम्मीला आल्या होत्या। तर आता वाजले 6:30 वाजले आणि कालचा ब्लॉग तुम्हाला लेट आला कारण लाईटच नव्हती। सकाळी 10 वाजता लाईट गेली ना, तर 6 वाजेला लाईट आली। तर माझा निम्मा अपलोड झाला होता सकाळी, पण बाकी होतं, त्यामुळे लाईट आल्याशिवाय काहीच नाही। आणि उन्हाळा म्हटलं का किती गरमी आहे। आणि उन्हाळा म्हणजे सई दिवसभर झोपलेली नाही आणि आम्ही पण झोपलेलो नाही, म्हणजे आरामही नाही आणि फोनही स्विच ऑफ, त्यामुळे व्हिडिओही काढता आले नाही, काहीच नाही। आज खूप म्हणजे एकदम बोर दिवस गेल्यानंतर सईचे पप्पा आलेले होते। नंतर माझ्या जाऊबाई त्या आल्या मूळ लावायला
नंतर 4 नंतर थोडं फ्रेश वाटलं. पण पहिले दुपार जर असं झालं होतं कधी लाईटी म्हणजे आम्ही घड्याळाची बघत होतो एक तासाला. आता 4 वाजले लाईटी, 5 वाजले लाईटी, अशी वाट बघत होतो. पण आपण म्हणतो ना जेवढी एखाद्या गोष्टीची वाट बघतो ना तेवढं उलट ते आपल्याला वाटतं खूप वेळ झाला म्हणून वाट बघायची नाही. पण आम्ही आज खूप वाट बघितली. पण लाईटच आली नव्हती. 6 वाजता लाईट आली आहे. आता बघू इथून पुढे काय होईल, तुमच्यासोबत शेअर करेल. आता चालली ती माझ्या मामाच्या घरी, कारण आजीचा कॉल आलेला होता की ये. तर दिवसभर आम्ही काही गेलो नाही. आता जाते मी. बाय. कोणी दिलं ग साईला? साई कोणी दिलं तुला? अंशू झोपलेली आहे ना साई? अंशू झोपली आहे. अंशूच्या मम्मीने साईला काय दिलं? केक दिला. कप केक खाते, चॉकली पण खाते. थांब असं नाही खायचं, ते कागद खायचा नाही असतो. आमच्या मामी चालले आता लग्नाला. छान मस्त रेडी झाले आहे. कशी घरीचे का आमच्या अंशू लय भारी आहे. हाय कर ना अंशू आता झोपतून उठून चाललंय. कसं ब्रूचे मला सांगा. तर चला मामीनं लग्नाला जायचं होतं. मामींची हेअरस्टाईल खूप मस्त दिसत होती. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू. तर त्यांनी स्वतः घातली आणि झटपट म्हणजे 5 मिनिटात त्यांनी हेअरस्टाईल घातली त्यांनी. तर पुढून आपल्याला जे हेअरस्टाईल करता येईल ती करायची. पण मागची मला खूप मस्त म्हणजे खूप भारी दिसत होती ती खरंच. तर आपली साधी 3 बटाची वेणी असते ना ती थोडीशी फुलवून त्यांनी अशी टर्न करून घेतली आहे आंबाडा टाईप आणि मस्त दिसत होती. म्हटले चला तुम्हालाही मदत होईल, तर लग्न चालूच आहे. तर झटपट आणि पटकन अशी हेअरस्टाईल तयार झाली. आणि आता मामी आणि अंशू चालले होते लग्नाला. तर सई आहे ना, सईला अंशूसोबत खेळायचं होतं पण अंशू राहिलीच नसती घरी. तर अंशू पण लग्नाला गेली. पण सई मस्तपैकी बसली आहे आणि आम्ही बोलत होते ना, आमच्या गप्पा वगैरे ऐकत होती. आणि इकडे आजीच होती घरी, कारण मामा पण प्लॅन्टवर होता. आणि त्यानंतर मामा पण आहे ना येताना मस्त पार्सल भाजी घेऊन आला. काजू खजाना, खरंच काजू खजानावानीच त्या भाजीमध्येच खूप सारे काजू होते आणि खूप टेस्टी होती. तर आम्ही पण तिथेच थांबलो आणि तिथेच जेवण केलं. मम्मीला काही भूक नव्हती त्यामुळे मम्मीनी काही जेवण केलंच नाही. काजू भाजी लय भारी का रे? आम्ही आणणार आहे आता काजू खजाना. हा का? काजू खजाना का? ठीक आहे. सौरभ आल्यावर आणू आता आम्ही. काय खेळायचंय सई आता आपल्याला? आम्हाला आता लुडो खेळणार आहे आम्ही. पप्पांचा कॉल चालू आहे, मम्मी बोलते. आणि आम्ही मामांच्या घरून जेवून आलो. तर आता वाजले 10 वाजले आणि आता आम्ही लुडोचा एकच गेम खेळू आणि झोपून घेऊ. चला. तर चला आज आम्ही ना आम्हाला ना लुडो खेळायचा होता. तर दुपारीच खेळायचं होतं. पण त्याची नंतर तुम्हाला कहाणी समजेलच. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आणि आम्ही आता खेळतोय ते म्हणजे चल्लस नाही. तर का पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला तेही सांगितलेलं आहे मी. नाही ना आता नाही खेळली. सगळे घराच्या बाहेर निघाले, फक्त मी बाकी. कधीचे 2च पडते मला. आपले का? कोणती कोणाची? ही माझे मम्मीची, ही माझी येल्लो, ही सोनीची आणि छकुलीची. मी अजून घरातच आहे. चॉकली बी घरातच. फक्त मम्मी चालली पळत. मम्मी फास्ट आहे फास्ट. आहे मला लागतं नाही तर 2च पडून राहिले. मी काय करू? ना मला वाटले यांना काही येणार नाही. मी नाही 2च पडले. 2. त्याला लुडो खेळायचा होता पण हा आपला होता ना ते हरवलेलं होतं. ते सापडतच नव्हतं. सईने कुठेतरी हारून दिलेलं होतं म्हणून आम्ही चल्लसनी चिंचोक्याचे बनवले आणि त्याने खेळत होतो. तर आता पुन्हा आम्हाला नवीन काही गेम खेळायचं नव्हता. छोकलीने काय केलं, पुन्हा सगळे जागी ठेवून दिली. आता पुन्हा नवीन गेम सुरू आहे. सगळ्यात पुढे मम्मी होती. आता मला काही फरक नाही पडला. मी घरातच होते. आता झाला नवीन डाव. मी फर्स्ट करणार आज. धर मम्मी तुझ. देवा परमेश्वरा 6 5च पडली.
छकी बहिणा वयवस टाका ग वयवस टाका. एक माझे केस नाही काय आणते चोप्पा दिदी असं इथं कोण 5 पडले ही बाय कुठे हो कोणी तुला 3 पडले पाय पुढं. 6 मला 6 पडले. मी घराच्या बाहेर आली. कोणाचं ना मी तिथे नाही. 1 2 3 4 5 खेळा. 1 2 3 4. मी घरापाशी आली. खूपच जवळ आली मी. 4 पडले पण काय उपयोग नाही कारण 3 घरामध्ये आहे माझ्या. एकात मध्ये का मी एक पडला का मध्ये का मी मम्मी जिंकली. दे अगं एक असं असतो का एक लवकर पडतच नाही. 3 1 2 3 2 म्हटले ना. एक मला लवकर पडणार नाही. 6 पण पडणार नाही कारण तिन्ही पण घरात आहे. 2 दे दीदी. मम्मीला किती पडले 6 घराच्या बाहेर काढ. 1 2 3 4 5 6 6 आणि 1 पॅक केली. पॅकच होते तुमची. पॅक नव्हती मध्ये गेली दीदी गेली बाई मधी. 1 नंबर दीदी मधी गेली म्हणजे विनर होणार आहे का दीदी तू. होणार आहे बघू. 3च राहिल्या आणि आमच्या 4 राहिल्या. माझे 4 राहिले. 8 नाही पडत कधीच. ती मोजती माझ्या कवडीला किती लागते. हा ना 6 पडले. 6 दीदी 6 मला अशा पटापट निघतच नाही पडतच नाही. मला 1 लागतोय कधीचा. 1च 2 पडले. 2 ने मध्ये जात नाही का. नाही 3 लागतात. 2 काय उपयोग नाही. पॅक झाली दीदीच्या घरामध्ये. 6 चकुला निघाला तुम्ही. सोना परत निघाल्या. 3 6 1 2 3 4 5 6 3 1 2 3 2 1 2. सोनी 6 पाड ना तू. दीदीला उठव ना. तुम्ही दोघीने उठून दिलं नाही. आता आपण जिंकलो. मोठी मम्मी पार्टनरशिप नाही. आता काय उपयोग नाही 6चे. आता काय आता 2 पाडले का तू विनर. दीदी होती का तू होती. आमचा तर विषयच नाही. आम्ही मागच आहे. 6 छकुलील पहिले 5 पड. छकुलील 5. सोनी पट्टा दीदीला उठव. दीदी पळाली. दीदी पळाली पुढं. आता तू डबल 6 पाड. 6 थांब हात लावून एक पॅक झाली. तू किती पाड 6 पाड. सोनी उठव गेला बाई. 1 2 3 4 5 6 पाड. 2 4 1 2 3 4 3 1 2 3. आता कोण जिंकतं काय माहिती बाई. आपण तर आपला विषयच नाहीये. 1 5 1 2 3 4 5 माहिती दीदी बाई तुला काय म्हणती. काय सर्वांना गुड नाईट. या सर्व 6 आता कशाला 6 पडत असतील बरं. 1 2 3 4 5 6
मग कशी नाही पडले मला 6 ना. आता बाय डबल डबल 6. 2 3 4 5 6 दे 6. 1 2 3 4 5 6 6 घ्यायचे. 2 मरोडे आता पेजेस करते. एक मम्मी 5 6 1 2 3 4 5 6 मला दीदी विनर झाली आहे. आता कोण होतं का सेकंड विनर? आता मम्मी आणि माझ्यामध्ये. माझ्या 6चा परत खेळ. जिंकली. 2 नंबर 1 नंबर 2 नंबर. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड नाईट. शुभरात्री. ओ बापरे. आमची सही कर तू सगळ्यांना. बाय बाय. बाय बाय. गुड नाईट. साई माझ्या का बाय बाय. सर्वांना बाय बाय. घ्या. आमच्या प्रियंका दीदी साठी 1000 लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करायला विसरू नका. सर्व मावशांना बाय बाय. बाय बाय. शुभरात्र. शुभरात्री आणि 7 बाय.